सलमानच्या या केसबद्दल आज चर्चा करत असताना आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहे। या टप्प्यात अपेक्षा आहे की न्यायसंस्थेबद्दलचा आदर बाळगून सुद्धा जे मुद्दे लोकांच्या बहुसंख्याकांच्या मनात आहेत आणि ते इतक्या अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया आहेत की ज्याच्यामुळे कदाचित न्यायव्यवस्थेचा विश्वास उडू शकतो, तो मुद्दा आपण एक औचित्याचा म्हणून चर्चेला घेतलेला आहे। मी सुरेश खोपडेंपासून सुरुवात करेन आणि सगळ्यांकडनं जाऊन मी पुन्हा स्टुडिओमध्ये येईन। सुरेश खोपडेंपासून सुरुवात करूयात। खोपडेजी, या केसमध्ये जेव्हा असा मुद्दा उपस्थित झाला होता सरकारी वकिलांकडनं की जर का न्यायव्यवस्थेने सलमानला सरळ सोडून दिलं तर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास सोडेल, त्यावेळी न्यायव्यवस्थे बेंचनं असं म्हटलं, माननीय न्यायाधीशांनी म्हटलं की लोकांच्या भावनांचा आदर करून निर्णय दिले जाऊ शकत नाही। हे लॉजिकली जरी बरोबर असलं तरी सुद्धा काय ती वेळ आलेली आहे की खरंच लोकांचा विश्वास डळमळीत होतोय? खोपडेजी, नाही, खरं तर हे म्हणणं मला मान्य नाही की लोकांच्या भावनेचा विचार वगैरे आहे। लोकांच्या भावना ज्या निर्माण होतात त्या कल्चरमधून, हजारो वर्षाची कल्चर, त्यांचं अपब्रिंगिंग, त्यानंतर लोकांच्या वरती असलेली व्हॅल्यू सिस्टीम, ज्याच्यावरती त्याला काय म्हणूया आपण, मूल्य व्यवस्था, एकमेकाबद्दल असलेली मूल्य व्यवस्था, तर यातून त्यांच्या भावना तयार होतात, तर त्या सोडून द्यायच्या की काय? आणि मग घटना केली किंवा नियम केले हे फक्त कागदासाठी नाही, तर हे माणसांच्यासाठी। आणि म्हणून मग सगळ्यात महत्त्वाचं जे झालेलं आहे, यांनी जो ऑब्झर्वेशन केलेलं आहे किंवा तुम्ही न्याय काही द्या, पण जो चिरडला गेला त्याच्याबद्दल काय, त्यानं काय करायचं? मग त्याचे नातेवाईक म्हणतील तो जर मुसलमान असेल तर येतो अल्लाह की मर्जी ती, हिंदू असेल तर म्हणेल की पूर्वजन्मी मी पाप केलं आणि ते कर्म फेडतोय। मग ही व्यवस्था कशाला? आणि म्हणून हे उत्तर मला ते बेजबाबदारपणाचं वाटतं। बरं, तरी परंतु मग हे सोडवायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे। म्हणजे याच्यावरती इलाज काय हे आपल्याला शोधावं लागेल। आणि मग माझ्यासारखेचं म्हणणं असं आहे की नुसतं न्यायालयावरती आपल्याला काही करता येणार नाही, कारण तो क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा एक भाग आहे। आणि म्हणून या सिस्टीम मधल्या प्रत्येक घटकावर आपल्याला काम करावं लागेल। पहिल्यांदा जी तक्रार लिहून घेतात ते पोलीस, पुरावा जमा करतात, ते तुम्हाला बदलायला पाहिजे। त्याच्यानंतर मग प्रॉसिक्युशन बदलायला पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्हाला जजेसमध्ये बदलायला पाहिजे, आणि त्यानंतर मग जेलवर आपल्याला विचार करावा लागेल। परंतु ही सुरुवात करताना एकदम जजेसवर करण्याच्या ऐवजी पहिली जी स्टेप आहे पोलीस डिपार्टमेंट, इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल। आणि मग ती कशी सुरुवात करावी, आमच्यासारखे आम्हाला जे वाटतं प्रामाणिकपणे, मी तर नुकतंच चीफ सेक्रेटरींना आणि मुख्यमंत्र्यांना एक मॉडेल दिलंय की तुम्ही ब्युरोक्रेसी अगोदर बदलली पाहिजे। ते फक्त ओरडतात की ते आमचं ऐकत नाहीत, ऐकत नाही म्हणून चालणार नाही, तुम्हाला तिच्यामध्ये मूलभूत बदल आणायला पाहिजेत। आणि आमच्यासारख्याने दाखवून दिलेत की कशा प्रकारचे बदल आणायचे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला पोलीस दल बदलता येऊ शकतं। मग टप्प्याटप्प्यानं, आणि या पोलीस दलावरती, ब्युरोक्रेसीवरती त्यांना विचारणारी यंत्रणा आपल्याला उभी केली पाहिजे। इथल्या डेप्युटी पोलीस कमिशनरनी कशा प्रकारे सूचना दिल्या त्याला आता इथं खरं तर विचारायला हवं होतं। अशी यंत्रणा आपण ज्यावेळेला निर्माण करू त्यावेळेला एकावरती चेक, दुसऱ्यावरती चेक, तिसऱ्यावरती चेक, आणि या सिस्टमवरती अर्थात खोपडेची प्रसिद्ध उक्ती आहे की वॉचमन ठेवलेला आहे गेट कीपिंग साठी, पण वॉचमन वरती वॉच कोण ठेवणार, त्याला तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी संतोष दौंडकरांकडे जाईन। दौंडकरजी, तुम्हाला न्यायव्यवस्थेबद्दलची तुमची काय मत आहे? काय रिफॉर्म्स, काय नवीन गोष्टी आणता येतील? नवीन गोष्टी म्हणजे आजकाल जे भ्रष्टाचार आणि करप्शनचे जे मुद्दे निर्माण होत आहेत, तर याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की सत्ताधाऱ्यापासून या सगळ्या गोष्टी होत आहेत। म्हणजे ज्यावेळेला भ्रष्टाचार एखादा मोठ्या प्रमाणात उघडकीस येतो आणि त्यावेळेला मग काही सत्ताधारी, IPS लेवलचे अधिकारी, IAS लेवलचे अधिकारी हे कुठे ना कुठेतरी गुंतलेले आपल्याला दिसून येतात। त्यामुळे मग न्यायव्यवस्था जी असते ती ह्या सगळ्यांना बांधून असते, ती काही वेगळी नसते। कारण न्यायालय म्हटलं तरी तो ऍडमिशनचाच भाग आला। मग हे सगळे कुठेतरी समाजाला देण्यासाठी, म्हणजे एक सामान्याला, एक लोकशाही ज्याला आपण म्हणतो, आणि सामान्य ज्याच्याकडे बघत असतो की मला न्याय मिळेल, तर तो न्याय यांच्याकडे व्यवस्थित होत नाही किंवा होतो, तर मग तो अशा वेळेला होतो की जसं सेलिब्रिटीचं म्हटलं त्याला एक वेगळा न्याय असतो आणि सामान्याला एक न्याय असतो। तर हे कुठेतरी खरोखर बदललं पाहिजे। ह्याच्यामध्ये या सगळ्यांनी मिळून ह्याच्यावरती विचार केला पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी, आणि ह्या मोठमोठे जे IAS IPS लोक आहेत त्यांनी सुद्धा। केवळ त्या पोलीस स्टेशनचा जबाबदार किंवा त्या पोलीस कर्मचारी हे जबाबदार नसतात, कारण काय असतं, शेवटी ते फक्त आणि फक्त ऑर्डर्स फॉलो करत असतात, आणि ऑर्डर देणारा
हा खरंय. छोटा नसतो, तो मोठाच असतो. नेरुरकरजी आणि ते पण त्याच्याकडे बघा. नेरुरकरजी आपल्या सगळ्यांना जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत हे प्रश्न कदाचित न्यायालयाच्या डोक्यात देखील आलेले असतील. पण शेवटी चित्र असंच जातं की न्याय हा सर्वसामान्यांना मिळत नाही आणि जो गैरफायदा मिळाला पाहिजे, बेनिफिट मिळाला पाहिजे, हा शेवटी सेलिब्रिटींना आणि धनाढ्यांना जातो. प्रश्न असा इथे उपस्थित होतो की हे जे सेशन कोर्टाच्या संपूर्ण सुनावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि तो एकही पुरावा ग्राह्य धरला नाही. मग कोर्टाने त्या पोलिसांना जबाबदार धरले का? कारण त्यांनी खोटी केस तयार केली का की सलमानने जर मद्यप्राशन केलं नव्हतं आणि त्यांनी गाडी चालवली नव्हती, मग पोलिसांनी खोट्या पद्धतीने सलमानला अडकवलं का? निदान हे तरी स्पष्ट करावं. कारण त्यांनी जे संपूर्ण अधांतरी ठेवल्यामुळे या संदर्भातला जो संभ्रम निर्माण झालेला आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे, हा दूर करायला हवा. दुसरी गोष्ट, गेले कितीतरी वर्ष सातत्याने पंचनामे फोल ठरल्याने, साक्षीदार उलटण्याने खटले निकामी ठरतायत, तपास अपुरा पडतोय, त्रुटी राहतायत. अशा किती दिवस आणि किती काळ आपण चर्चा करणार आहोत. आणि प्रत्येक वेळी हायकोर्ट त्याच्या खालच्या कोर्टाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. पुन्हा हायकोर्टातल्या केस सुप्रीम कोर्टात जातात आणि तिथे निकाल लागला तर लागला, नाही तर नाही. राजकीय शक्ती किती प्रबळ आहे. जे याकूब मेननच्या केसमध्ये झालं त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठेवू, अवमान करणार नाही, त्यांचा मान ठेवू, असं किती जणांनी कळलं नाही. त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील आवाज उठला आणि आज त्यातलीच काही एक फळी सलमानच्या मागे उभी राहते आणि सांगते की न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवायला पाहिजे. हा मान आणि अवमानाची पण आता कुठेतरी एक पुसटची रेषा आलेली आहे, कधी उंडलायची आणि कधी नाही. ह्याच्या मागे पण एक राजकीय कारण आहे, राजकीय सगळं चाललेलं आहे. पण असं नाहीये, सर्वसामान्य जनतेचा अशाने न्याय व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत चालल्याची ही उदाहरणं आहेत. मी स्टुडिओमध्ये येतो, शेवटच्या 2 कमेंट्स घ्यायच्या. चौमालजी, तुमची कमेंट. बरोबर आहे, कारण की आज जो निकाल लागला आहे तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उभा झालेला आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष या खटल्यावरती आणि भारतीय न्यायपालिकेवरती. आणि जर अशा प्रकारचे निर्णय येत असतील बाहेर तर कदाचित म्हणजे खूप म्हणजे चिंतेचा विषय आणि आपण सर्वांनी याचा विचार केला पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने सत्र न्यायालयाने चोमालजी, मला सांगा, विचार करून जस्ट अन इमॅजिनेशनचा पार्ट आहे. जर काही न्यायव्यवस्था सुद्धा शेवटी ती किती इंडिपेंडंट वेगळा स्तंभ असली, पिलर असली, तरी सुद्धा तिचा सगळा खर्च हा आपल्या सगळ्यांच्या खर्चातून जात असतो. मग जर का बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे आरटीआय सारखं एक आहे मुद्दा, किंवा आपण पीआयएल सुद्धा टाकू शकतो. आता ती वेळ येऊन ठेपली आहे का कदाचित काही केसेसच्या बाबतीत आता लोकांकडनं अशी चोर धरेल की आम्हाला तुम्ही हा निर्णय का दिला, याचं मेरिट आम्हाला सिद्ध करून दाखवा? बरोबर आहे, कारण की आज ते विचारण्याचा अधिकार आपल्याला नाहीये, तो आपण त्याचा पूर्ण आदर करतोय. पण तुम्हाला वाटते ती वेळ आलेली आहे? हो, कारण की अशा प्रकारचे निर्णय आपण सातत्याने बघत असतो की रिच अँड पॉवरफुल जे लोक आहेत त्यांना हा सामान्य कायदा लागत नाही आणि सर्व ते जाळ्यातनं बाहेर निघत असतात वगैरे. आणि काही प्रामाणिक सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांनी देखील काही आपल्या जजमेंटमध्ये म्हटलंय की हे जे रिच अँड पॉवरफुल लोक आहेत ते त्यांना हा अगदी नाजूक जाळा असतो, ते त्याला तोडून बाहेर निघून जातात वगैरे. तर ही जी केस आहे आजची, ती अतिशय परत तोच प्रश्न उद्भवतो या केसमध्ये. तर म्हणून आपल्या सर्वांना याचा विचार केला पाहिजे आणि कुठे ना कुठे आता न्यायपालिकेवरती देखील आता लोकांनी प्रश्न उभेच केले पाहिजे. पण अशी या क्षणी आपल्याकडे काही व्यवस्था आहे? दुर्दैवाने इकडे सध्या काहीच व्यवस्था नाही अशी. आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती असतात त्यांच्या कोणत्याही निर्णयाला काही जरी सापडलं तर त्यांना म्हणजे ऍक्शन घेता येत नाही, इम्पिचमेंट सोडून वगैरे. तर म्हणून जो प्रोटेक्शन दिलाय त्याच्या मागचा जो लॉजिक आहे तो चांगला आहे, हेतू चांगला आहे की त्यांनी अगदी स्वतंत्रपणे काम करावं. पण त्याचे काही दुष्परिणाम देखील दिसायला लागले. मी थेट याच केस बद्दल असा आरोप करत नाहीये, पण अनेक तशा प्रकारचे केसेस दिसतात वगैरे. शेवटची कमेंट साबडेची. न्यायपालिका काय किंवा सरकार म्हणून प्रशासन काय किंवा सरकार काय, हे संपूर्ण आपल्या व्यवस्थेचा भाग आहे. तर त्यामुळे जर सरकारमध्ये किंवा राज्यकर्त्यांमध्ये जर गुन्हेगारी स्वरूपाची मंडळी असतील किंवा भ्रष्टाचार असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीने वागणारी मंडळी असतील तर तशाच प्रकारची मंडळी प्रशासनात दिसतात, चौथा खांब म्हणून घेणाऱ्या वर्तमानपत्र किंवा मीडियामध्ये देखील दिसतात. आणि तशी जर आपल्याला न्यायव्यवस्थेत दिसली तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटेल काय. माझा मुद्दे 1-2-3 आहेत की एक तर जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आता नव्याने बदल करायला पाहिजेत. काही गोष्टी ज्या
जुन्या आहेत, ज्या त्या अगदी कालबाह्य ठरलेल्या आहेत, त्या आताच्या दृष्टीने आपल्याला त्या दुरुस्त करायला पाहिजेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयाने निर्णय लवकरात लवकर द्यावेत याची काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे. आपल्याकडे इतका काळ जातो, त्या दरम्यानच्या काळात अनेक साक्षीदार असतात, ते होस्टाईल होतात आणि होस्टाईल झाल्यामुळे केसेस वीक होतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि न्याय उशिरा मिळणं म्हणजे न्याय न देणं असं आपण जे म्हणतो तसंही होतं. या केसमध्ये इतका उशिरा जो काही न्याय मिळालेला आहे तोही त्याच्या बाजूनी, त्याच्यामुळे जे काही मरण पावले किंवा जखमी झाले त्यांना काहीच न्याय मिळालेला नाही आहे. तर ह्याचा एक विचार व्हायला पाहिजे. आणि एक शेवटची चौथी गोष्ट म्हणजे की मीडिया काय म्हणत आहे किंवा लोकांच्या भावना काय आहेत याचा विचार न्यायालयाने अजिबात करता कामा नये. परंतु सत्सद विवेक बुद्धीने सर्वांनीच वागायला हवं. आणि सत्सद विवेक बुद्धीने आपण ते वागले नाहीत असं आपण म्हणणार नाही, परंतु या केसमध्ये त्यांनी अर्धवट निकाल दिलेला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी त्याला सोडलं, पण हा अपघात कोणी केला, कशामुळे झाला आणि ही माणसं कशामुळे मेली किंवा जखमी झाली, असा उल्लेख केला की बाबा सलमान निर्दोष आहे, किंवा पोलिसांना तरी गुन्हेगार ठरवा, त्यांच्यावर तरी आरोप त्यांनी निश्चित करा. पोलिसांनी दिलेले जे काही पुरावे आहेत ते जर पुरावे जर व्यवस्थित दिले नसतील तर त्याच्याबद्दल त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. किंवा जर जी बाजू सरकार वकिलांनी मांडली ती जर नीट मांडली नसेल तर त्याच्याबद्दल तरी काही म्हणायला पाहिजे आणि त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. असं काही सगळेच हवेत सोडून चालणार नाही, एवढंच मला सांगायचं. कार्यक्रमाच्या शेवटी एक वाक्य वाचल्याचं आठवतंय की कोर्टामध्ये न्याय मिळतो की नाही माहित नाही, पण तिकडे निकाल मिळतो. आजच्या अशा काही घटनांमुळे लोकांमध्ये ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे ही उक्ती, हे जे वाक्य येऊन गेलेले आहे त्याची प्रचितीच येते की काय असं वाटून राहतं. असं होऊ नये अशीच इच्छा आहे, कारण न्याय व्यवस्था, जसं मगाशी साबळे पण म्हणाले की पत्रकारांमध्ये सुद्धा अशा प्रवृत्ती असतात, सरकारमध्ये असतात, पण साबळेजी पत्रकारांनी चुकीची बातमी दिली तर त्याच्यावरती सुद्धा केस दाखल करता येते. जर का कोणी चुकीचं ॲफिडेव्हिट सादर करून निवडणूक जिंकलं असेल तर त्याच्यावर केस दाखल करता येते. पण ज्यांच्याकडे केस दाखल करायची ती सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था असेल, त्यांच्यावरती वॉचमनवरतीच वॉच जर का ठेवला जात नसेल तर आज ती वेळ आलेली आहे का? सलमानचं प्रकरण आपल्याला कदाचित दार ते ठोठावण्याचा एक पहिला प्रयत्न दिसतोय. आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.